आल्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवलो आणि त्यानंतर झोपून दिलं आणि व्लॉग तेव्हा करायची अजिबात इच्छा नव्हती कारण आम्ही खूप थकलेलो होतो. सो आता आम्ही रेडी झालेलो आहोत सगळीजण. काय काय मजा करणार आहोत ते तुम्हाला दाखवते. चला तर मग निघू. दुपारी आम्ही 1:15च्या दरम्यान रिसॉर्टला पोचलो आणि आल्या आल्या आम्ही पहिले काय केलं तर लंच केलं. कारण ब्रेकफास्ट आणि लंचचा जो टायमिंग होता त्याच्यामध्ये खूप गॅप झालेली होती आणि आम्हाला खूप भूक लागलेली होती. सो त्या टायमाला आम्ही एवढं भरभर पटकन जेवून घेतलं की त्यानंतर आम्हाला झोप सुद्धा होती म्हणून मग झोपून सुद्धा गेलो. आणि आता आम्ही झोपून उठलोय आणि निघालोय आम्ही सर्वजण अलिबाग बीचला. बापरे थोडे थोडे खड्डे आहेत. तर अलिबाग बीचला आम्ही निघालेलो आहोत. आता तिथे गेल्यानंतर आम्ही काय काय मजा करणार आहोत. जर समजा आम्ही टायमात पोचलो तर आम्हाला वॉटर स्पोर्ट्स पण करायला मिळतील, घोडा गाडीमध्ये पण बसायला मिळेल आणि खूप सारी मजा करायला मिळेल. छान वाटतंय ना, खूप मस्त वाटतंय. मी खरं म्हणजे एवढं झोपून राहिलो ना तर तुम्ही माझे बघू शकता डोळे सुद्धा थोडेफार सुजलेले आहेत. तर आम्हाला खूप उशीर झाला आहे परंतु तरी आम्ही विचार केला आमच्याजवळ आम्ही जिथे राहतोय त्या रिसॉर्टपासून आम्हाला आमच्यासाठी म्हणजे त्या रिसॉर्टपासून आम्हाला अलिबागचा जो बीच आहे ते खूप जवळ आहे. सो आम्ही विचार केला आत्ता अलिबागला जाऊया आणि उद्या सकाळी किहीम बीचला जाणार आहोत. आता ओहोटी आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता पाणी खूप आत गेलं आहे. 8च्या नंतर पुन्हा भरतीला सुरुवात होईल तेव्हा इकडचं चित्र वेगळं असेल. आम्हाला माहीत नाही की मला माहीत नाही की तोपर्यंत आम्ही इथे थांबू की नाही. तरी भरपूर सारी लोक अजून सुद्धा बीचवरती आहेत. तुम्हाला इथे दिसत असेल हा आहे कुलाबा फोर्ट आणि हळूहळू थंडीला पण सुरुवात झाली आहे. गारवा वाटायला लागलाय. तर आता वाजलेत 7:30 आणि आम्ही आता पुन्हा रिसॉर्टवरती निघालो आहे कारण उद्या आमचा सकाळी किहीम बीचला जायचा प्रोग्राम आहे. कारण आता इथे खूप सारे वॉटर स्पोर्ट्स करायला नाही मिळाले. हर्षितने फक्त बाईकवरती राईड केलेली आहे, दॅट्स ऑल. सो आता आम्ही इथेच काहीतरी खातो थोडंसं बीचवरती आणि त्याच्यानंतर
रिसॉर्टवरती जातो आणि तिथेच मस्तपैकी बाहेर बसून गप्पा मारणार आहोत. सो आम्ही निघतो आता अलिबागच्या बीचवरनं. अलिबागच्या बीचला लागूनच खाऊ गल्ली आहे. नुसता सगळा खादाडकट्टा आहे. पावभाजी, भेळपुरी, कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, नारळ पाणी, पाणीपुरी, चाटचे तर एवढे सारे आयटम आहेत ना. सो आम्ही आता तोच विचार करतो आहे काय खायचं. तुम्हाला मी दाखवते किती साऱ्या गोष्टी आहेत इथे खाण्यासाठी आणि खूप सारी गर्दी आहे. सो आम्ही आता इथे मागवला एक रगडा पॅटीस आणि शेवपुरी. मस्त गरम गरम असा रगडा आहे हा. यांच्याकडे सुद्धा खूप सारे आयटम आहेत. आम्ही आता थांबलेलो आहोत भोलेनाथ भेलपुरी सेंटरला आणि तिथे आम्ही आता रगडा पॅटीस आणि शेवपुरी असं खातोय. तर आम्ही आत्ताच अलिबाग बीचवरनं आलो आणि त्यानंतर थोडंसं फ्रेश झालो आणि आता असंच आम्ही सर्वजण बसलो आहे रूमच्या बाहेर असेच गप्पा मारत. तर त्यामध्ये आम्ही आत्ताच यांच्याकडनं थोडे दोन स्टार्टर्स मागवले ते तुम्हाला दाखव. इथे मी मागवलेलं आहे कोल्ड्रिंक, पुणे मागवलेलं आहे स्प्राईट आणि इथे आम्ही मागवलेलं आहे इथे आहे हे प्रॉन्स आणि इथे प्रॉन्स कोलीवाडा, पुदिन्याची चटणी आणि इथे त्याने आम्हाला दिलेले आहे चिकन तंदुरी मस्त असे पीस आणि आम्ही सगळेजण मस्तपैकी इथे खातोय आणि मजा करतोय. तुम्हाला तर दाखवते जेवणामध्ये काय काय आहे. इथे आहे लोणचं, त्यांनी आम्हाला इथे आंब्याचं लोणचं दिलं आहे, मिरचीचं लोणचं आहे, लिंबू आहे. इथे आज त्यांनी रात्री जेवणामध्ये आम्हाला दिलेली आहे प्रॉन्स करी. हे सुका चिकन आहे, चपाती आहे, इथे भात आहे, मालवणी स्पेशल सोलकढी, गाजराचा हलवा, यम खूप छान असा गाजराचा हलवा. त्याशिवाय इथे काकडी आणि टोमॅटो, परंतु काकडी आमची संपलेली आहे. आणि इथे आज जेवत आहे हर्षित आणि आहे पू. बाय द वे हिचं नाव वगैरे काय आहे, ही माझी कोण लागते, या सर्व गोष्टी मी तुम्हाला जेवल्यानंतर सर्व सांगेन. सो आम्ही आता जेवून घेतो. हर्षितने पण सोलकढी अगदी तो म्हणजे अशी खूप छान दिसते सोलकढी, कारण मालवणी माणसाचं जेवण हे सोलकढीशिवाय आणि भाताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सो आम्ही आता जेवून घेते. दुपारचं जेव्हा जेवण होतं ना तेव्हा त्यांनी आम्हाला गुलाबजाम हे स्वीट दिलेलं होतं आणि आता त्यांनी आम्हाला गाजर हलवा हे स्वीट दिलेलं आहे. आता माझ्यामध्ये थंडी चालू होऊन 1च महिना झालाय. मी नेहमी विचार करते की बाजारातनं गाजरं आणायची, किसायची आणि मस्तपैकी असा गरम गरम गाजराचा हलवा बनवायचा. पण आपण स्वतः बनवण्यापेक्षा दुसऱ्याच्या हातचा गाजर हलवा ह्याची पण टेस्ट वेगळी असते. म्हणजे काही जण त्याच्यात खवा घालतात, काही जण फक्त दुधात शिजवतात, प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी असते. मी तर काही जणांचं एक गोष्ट बघितली की समजा कोणाकडे समजा पाव किलो पेढे असतील तर ते पेढे सुद्धा ते लोक कुस्करून घालतात. सो त्याची पण एक टेस्ट वेगळी असते. म्हणजे तुम्हाला बाहेरून खवा आणायची गरज नाही पडत. पेढ्यामध्ये ऑलरेडी खवा असतो, तो त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि गाजर हलवा बनतो. म्हणजे इन्स्टंट गाजर हलवा म्हणालात ना तरी हरकत नाही. मी बाजारातून गाजर आणून अजूनही गाजर हलवा बनवलेला नाहीये. सो आज मी इथे गाजर हलवा खाणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल जेवते कारण माझी फेवरेट अशी सोलकढी आलेली आहे, कारण मला सोलकढी ही अतिशय प्रिय आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या प्रत्येक ब्लॉगमध्ये मी जेव्हा एखाद्या ठिकाणी फूड टेस्टिंगसाठी सुद्धा जाते किंवा रेस्टॉरंटला व्हिजिट देते त्या टायमाला सुद्धा आम्ही माझं पूर्ण जेवण झाल्यानंतर सोलकढी आणि भात हे जेवते, कारण हे डायजेशनसाठी खूप चांगलं आहे. सो आता सुद्धा माझ्या ताटामध्ये एक चपाती आहे, ती चपाती संपवणार आहे आणि त्यानंतर मस्तपैकी सोलकढी भात आणि स्वीट डिश म्हणून गाजराचा हलवा यम असा. चला तर मग मी जेवून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता मस्तपैकी असं जेवण जेवून झालेलं आहे. खूप सारं जेवण होतं. म्हणजे जर सांगायचं झालं ना तर आम्ही जेव्हा दुपारी आलो तेव्हा त्याने आम्हाला मस्तपैकी असं वेलकम ड्रिंकमध्ये कोकम सरबत दिलं आणि त्यानंतर आम्ही लंच केला. लंचमध्ये सुद्धा त्याने आम्हाला सुरमईचे, आम्ही 4 जण आहोत परंतु सुरमईचे त्यांनी 6 ते 7 पीस माझ्या मते माझ्या एवढ्या हाताचे
त्यांनी आम्हाला सहा एक पीस, आधी आम्हाला 5 आणि त्याच्यानंतर 2 7 पीस त्यांनी आम्हाला दिले. जेवढे ते पीस होते टेस्ट खूप छान आहे. दुपारी जसं मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की दुपारी जेवणामध्ये त्यांनी आम्हाला सुरमईचं दिलं, म्हणजे सुरमईचे पीस दिले, चिकन होतं, चपाती होती, त्याच्यानंतर भात आणि कोशिंबीर होती, पापड होते. म्हणजे यांच्या इकडे जे पोह्याचे पापड बनवते स्वतः बनवतात, सो पोह्याचे पापडसुद्धा होते. सो ते सुद्धा त्यांनी आम्हाला टेस्टला दिले. आणि जर त्यांनी आम्हाला सांगितलं की जर तुम्हाला अजून हवे असतील तरी घ्या, कारण हे आमचे घरगुती पापड आहेत. तर आणि त्याच्यानंतर मस्तपैकी झोपलो आम्ही आणि संध्याकाळून अलिबागच्या बीचवरती गेलो, तिथून जाऊन आलो. आणि आत्तासुद्धा जेवणामध्ये जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की स्टार्टरमध्ये आम्ही स्वतः पर्सनली त्यांना सांगितलेलं होतं दुपारी की आम्हाला काही गोष्टी हव्या आहेत, तर त्यांनी आम्हाला प्रॉन्स फ्राय आणि चिकन दिलं. आणि त्याच्यानंतर जेवणामध्ये सुद्धा आता मस्त कोलंबीची आमटी होती. घरगुती पद्धतीचं जेवण आहे, खूप छान आहे. परंतु आता मी तुम्हाला फक्त इकडचा रिव्ह्यू देते आहे की जेवण अतिशय चांगलं आहे. म्हणजे आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा आपण विचार करतो की आपण काही पॉईंट्स आपले असतात, साफ स्वच्छ असलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेवण हे क्वांटिटी आणि क्वालिटी वाईज चांगलं असलं पाहिजे. सो तेही यांच्याकडे आहे. कुठेही त्यांनी कोणत्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज केलेलं नाही. क्वांटिटी तर खूप छान आहे. म्हणजे जर आम्ही आता 4 जण आहोत परंतु त्यांची क्वांटिटी ही 5 ते 6 जणांच्या एवढी आहे. एवढं आम्हाला त्यांनी जेवण दिलेलं आहे. त्याच्याशिवाय रूमसुद्धा खूप छान आहेत, क्लीन रूम्स आहेत, बाथरूमसुद्धा खूप छान आहे. आणि जर अजून सांगायचं आजूबाजूचा जो म्हणजे आजूबाजूची जी प्लेस आहे तीसुद्धा खूप छान आहे. झोपाळे आहे, सीसॉ आहे, लहान मुलांसाठी गाड्या आहेत. हां, एक महत्त्वाची गोष्ट की आम्ही आता इथे 4 जण आलो आहेत, म्हणजे मिस्टर, मी, माझा मुलगा आणि माझी फ्रेंड. आता मी तुम्हाला मगाशी असं सांगितलं की आम्ही तिला पू म्हणतो. पू हे तिचं निकनेम आहे. तिचं खरं नाव आहे मनीषा, परंतु लाडाने आम्ही तिला असं पू असं नावाने हाक मारतो, कारण मनीषा हे आम्हालासुद्धा खूप मोठं नाव वाटतं. कधी कधी माझ्याही लक्षात राहत नाही. सो पू हे नाव आम्हाला छान वाटतं, कारण आमच्याकडे प्रत्येकाचे निकनेम्स आहेत. जसं माझं नाव राजश्री आहे पण माझं निकनेम हे नैना आहे. मला नैना या नावाने ओळखलं जातं. माझ्या सासरी तर मला राजश्रीच ओळखलं जातं, परंतु माझ्या माहेरी मात्र मला नैना याच नावाने ओळखलं जातं. सो तिची आणि माझी जी मैत्री आहे ना ती फार वेगळं आहे. तिचा आणि माझा बॉन्ड आहे तो वेगळा आहे. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते तर जे कांबळे काका आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात, त्यांनी मला मुलगी मानलेला आहे. सो त्यांची ही भाची लागते. प्रत्येक ठिकाणी आम्ही फिरणं, शॉपिंग करायला जाणं, त्याच्यानंतर ज्या वेळेला आम्ही बाहेर जात असतो त्यावेळेला ती आमच्याबरोबर नेहमी असते. आम्ही खूप एन्जॉय करतो. आम्ही बऱ्याच साऱ्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करतो. म्हणजे ती माझ्यासाठी जसं म्हणायला गेलं तर एक फॅमिलीतलीच आहे माझ्या. म्हणजे मी तिच्याशी खूप गोष्टी आम्ही एकमेकांबरोबर शेअर करतो. ती तिच्या काही गोष्टी माझ्याशी शेअर करते, मी माझ्या गोष्टी तिच्या शेअर करते, असा आमचा बॉन्ड आहे. सो आमचं इथे येण्याचं पण असं होतं की आम्ही जेव्हा ठरवलं की खूप कमी ट्रॅव्हलिंगचं असं ठिकाण ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे असं आम्ही ठरवलेलं. सो कुठे जायचं आमचं ठरलेलं. मग आम्ही वसई, त्याच्यानंतर आम्ही पालघर, हरिहरेश्वर हे सुद्धा ठिकाणं आम्ही बरीच सारी सर्च केली. परंतु आम्ही असा नंतर विचार केला की चला जवळचं ठिकाण म्हणजे अलिबाग, त्या ठिकाणी आपण जाऊया. आणि नंतर आम्ही ठरवलं की चला अलिबागला जाऊया. परंतु अलिबागलासुद्धा बरेच सारे रिसॉर्ट आहेत, फार्म हाऊस आहेत आणि बरेच साऱ्यांचे होमस्टेसुद्धा आहेत. मग कुठे जायचं? तर माझी मैत्रीण म्हणाली मी 1-2 वेळा ह्या ठिकाणी जाऊन आलेली आहे, तर आपण तिथे जाऊया. तर म्हटलं ठीक आहे, बघ विचारून बघ त्यांना की अवेलेबल आहे का. मग जेव्हा तिने फोन केला इथे तर इकडे अवेलेबिलिटी होती. 2च रूम, म्हणजे आमचं नशीब पण बघा की आम्हाला इथे 2 रूम्स हे अवेलेबल मिळाले आणि आम्ही इथे बुकिंग केलं. खूप सारं जेवण झालं. म्हणजे मी तुम्हाला आता जसं सांगितलं ना की इथे क्वांटिटीच्या बाबतीत कुठेही आणि कॉम्प्रोमाइज करत नाहीत. त्या घड्याळात वाजलेले आहेत 10:30, परंतु इतकं छान वाटतं आहे ना. क्लायमेट खूप छान आहे आणि आजूबाजूला अगदी शांतता आहे. सकाळी मस्त पक्ष्यांचा आवाज वगैरे, कारण त्यांनी इथे एक पिंजरा ठेवला आहे ज्याच्यामध्ये छोटे लवबर्ड्स जे असतात ते त्याच्यात आहेत. सो त्यांचा सकाळी फार मस्त चू 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 असा आवाज येत असतो, कारण आम्ही जेव्हा आलो तेव्हा त्यांचा आवाज येत होता. आता ते सुद्धा मस्तपैकी झोपलेले आहेत. सकाळी मी तुम्हाला दाखवते की त्यांचा आवाज आणि ते कोणत्या कोणत्या प्रकारचे लवबर्ड्स आहेत. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा आहेत, म्हणजे फणस, लिंबू, मोगरा, आंब्याची झाडं,
अशी आहे, झाडं आहेत, तुळस आहे, त्याच्याशिवाय ती स्विमिंग पूल आहे, बसण्यासाठी मस्त असं त्यांनी इथे गार्डनसुद्धा केलेलं आहे. त्याच्यानंतर कॅरम आहे, चेस खेळण्यासाठी आहे. स्विमिंग पूल पण आत्ताच त्यांनी लॉकडाऊनमध्ये त्यांनी बांधलेलं आहे असं आम्हाला कळलं. रूमसुद्धा खूप स्वच्छ आहेत. आता संध्याकाळी मस्त इथे गारवा निर्माण झाला, म्हणजे संध्याकाळी म्हणजे मला वाटलं नव्हतं की मुंबईत आपल्या तेवढं गार वाटत नाही, परंतु आता इथे जेव्हा मी झोपाळ्यात बसली आहे ना तर मला खूप गार वाटते आणि मस्त वाटते. अजिबात आवाज नाही आहे, मी फक्त तुमच्याशी बोलते ना एवढाच माझा आवाज असेल, बाकी अजिबात आवाज नाही. मस्त शांत अशी प्लेस आहे. कारण आपण मुंबईकर, पुणेकर अशा शांत जी ठिकाणं आहेत ती आपण शोधत असतो. कारण दिवस रात्र आपली मुंबईमध्ये जी ऑफिसची कामं म्हणा किंवा इतर डेली रुटीनमध्ये आपण एवढे धकाधकीच्या जीवनात असतो, एवढे बिझी असतो की आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा कधी वेळ काढत नाही. परंतु आपण असंच ठिकाण शोधत असतो जे ट्रॅव्हलिंगसाठी खूप कमी अंतराचं असेल, म्हणजे कमी ट्रॅव्हल आपल्याला करावं लागेल आणि आपण अशा ठिकाणी पोचू जिथे शांतता असेल, खाण्यापिण्याची रेलचेल असेल आणि मस्तपैकी असं नॉनव्हेज मिळेल. स्वतः मालवणी असल्यामुळे मी नॉनव्हेज लवर आहे. हां, मला व्हेज आवडतं, व्हेज पण मला तेवढ्याच प्रमाणात, कारण मी भाज्या सगळ्या खाते, परंतु नॉनव्हेजही मला आवडतं. कधी कधी मला नॉनव्हेज खूप बोर होतो नॉनव्हेज खाऊन, जरी मालवणी असली तरी, कारण प्रत्येक टायमाला फिश खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. पण इट्स ओके. पण इथे मी तुम्हाला खरंच सजेस्ट करेन, तुम्ही जर अलिबागमध्ये आलात तर इथे नक्की या. इकडचं नाव काय आहे, हे रेसॉर्ट कोणतं आहे, हा अजूनही सस्पेन्स आहे. मला माहिती आहे तुम्ही म्हणाल अरे हिने व्लॉग तर पूर्ण बनवला, पण आत्तापर्यंत एकदासुद्धा हिने रेसॉर्टचं नाव वगैरे काहीच सांगितलेलं नाही. येस, ॲब्सोल्युटली, ते मी तुम्हाला उद्या सांगणार. रेसॉर्टचं नाव काय आहे, इथे काय काय फॅसिलिटीज आहेत, रूम्स कसे आहेत वगैरे वगैरे.